हॅलो फ्रेंड्स, ॲक्च्युली आपल्याला उज्जैनला पोचायला फार उशीर झाला होता. सकाळचे अराऊंड 4:30 वाजले होते. सो त्यावेळी आपण आपला जो व्लॉग आहे तो शूट करू शकलो नाही, तर त्याच्यामुळे जो व्लॉग आहे तो मी आज शूट करते आहे. सो आज आपण मंदिरकडे जाणार आहोत. सो आता मी रेडी झाली आहे. सो आता मंदिरकडे निघणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. आता 5 मिनिटांमध्ये आपण मंदिरकडे निघतो. सकाळी एवढी जास्त गर्दी नाही होती. मंदिरच्या जसजसं तुम्ही जवळ जाल तशी गर्दी वाढत जाते. झोप लागेल. त्याची पार्किंग फुल करायची. एवढी खाली आहे पार्किंग. त्यांना त्याची पार्किंग मध्ये पैसे देऊन बसायचं होतं आपल्याला. आओ भाऊजी, उसको लेने दो. भाऊजी रिक्शा लगेगा क्या मंदिर के सामने? 2 मिनट जी भाऊजी, गाड़ी लगवा देंगे. भाऊजी इमेज बघितली की भाऊजी आपले लोक डेंजर आहेत मग ह्यांच्यापेक्षा इकडे. आणि इकडे पार्किंग आहे. तुम्ही तुमची गाडी वगैरे इकडे लावून नंतर ना मंदिरकडे जायचं. बाबा के नजरी में आए तो मत सोचो बड़े भाई. यानंतर आम्ही मंदिरच्या एंट्री गेटने आतमध्ये गेलो फूल वगैरे घेऊन. हा जो मंदिरचा कॉरिडॉर आहे तर एवढं जास्त छान वाटतं. आता आपण आलेलो आहे उज्जैनच्या मंदिर परिसरामध्ये. आपण पाहू शकता की खूप जास्त मोठा कॉरिडॉर हा आहे आणि खूप जास्त सुंदर पण आहे. सो इकडे बघू शकता की एवढ्या सुंदर मूर्ती आहे तिकडे. हा जो एरिया आहे ना तो एवढा जास्त सुंदर आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत तिथे सगळ्या जवळपास देवी देवतांच्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूपांच्या. तर खूप छान वाटतं इकडे फिरताना. या साईडच्या ज्या भिंती आहेत तर त्यांच्यावरती एवढी सुंदर म्हणजे कलाकृती आहे. वेगवेगळे चित्र वगैरे त्याच्यामध्ये कोरून काढलेले आहेत. तर ते खूप जास्त सुंदर वाटतं. ही जी लेफ्ट साईडची टेंट खालची लाईन होती तर ती ज्यांना डायरेक्ट म्हणजे लाईनमध्ये लागून दर्शन घ्यायचे त्यांच्यासाठी होती. आता आम्ही मंदिर लाईनमध्ये एंट्री करण्यासाठी चाललेलो आहे. सो तुम्ही बघू शकता की क्राऊड किती जास्त आहे. आता आम्ही पासेस आणण्यासाठी पासेसच्या लाईनमध्ये जात आहोत. सो मगापासून आम्ही चालत आहे तरी पण हा एरिया संपत नाहीये. खूप जास्त छान एरिया आहे.
मम्मी तिकडे बघ तळे. महादेव का अवतार आहे माहिती का? विष्णू नरसिंह होता का तसा हे महादेवाचा. एवढी जास्त गर्दी आहे. हे सगळेजण जे आहेत त्या आतमध्ये जी नॉर्मल लाईन आहे तर त्याच्यामध्ये लागून दर्शनासाठी निघत आहेत. असं समोर चालत गेल्यानंतर ना अगदी शेवटी जे आहे ते तुम्हाला पासेसचे काउंटर्स वगैरे मिळतील किंवा काही एजंट्स असतात जे तुमच्यापर्यंत येतात. सो तुम्हाला जर म्हणजे लवकर दर्शन हवं असेल तर मग तुम्ही ते पासेस घेऊ शकता. तरी पण थोडंसं लाईनमध्ये थांबावं लागतं बट लवकर होतं त्यात. हे ॲक्च्युअल महाकाल मंदिर आहे तर जिथे आपण दर्शन केल्यानंतर पहिलाच आपल्याला ते दिसतं. सो इकडे आम्ही एक्झिट पॉईंटला उभे आहोत. इकडे आजूबाजूला पण जे आहेत ते काही मंदिरं पण आहेत आणि मधला जो तीर्थाचा वगैरे एरिया आहे तो पण एवढा जास्त छान आहे. आणि अजून एक गोष्ट की या मंदिर जो एरिया आहे त्याच्यामध्ये जास्त प्रसन्न वाटतं. ज्यावेळी तुम्ही देवाचे पाय वगैरे पडता तर त्यावेळी पॉझिटिव्ह वाईब्स एवढ्या जास्त आहेत त्या मंदिरामध्ये की बियॉन्ड इमॅजिनेशन. सो दर्शन वगैरे करून आम्ही आता इंदौरकडे निघत आहोत. बट रस्त्यामध्ये आम्हाला उज्जैनच्या बाहेरच कुठेतरी जेवण करावं लागेल कारण की ओंकारेश्वर यायला थोडा वेळ आहे अजून. सॉरी, इंदौर येण्यासाठी वेळ आहे. इंदौर नंतर आम्ही ओंकारेश्वरला जाणार. अँड हिअर इज द पप्पू अँड पप्पू रेस्टॉरंट. त्याचं नाव थोडंसं कॉमेडी आहे बट रेस्टॉरंट चांगलं आहे. फ्रेंड्स, आपलं उज्जैनचं दर्शन वगैरे एकदम छान झालेलं आहे आणि त्यानंतर ना आपण आलो आहे डिनरसाठी रात्रीच्या. सो आम्हाला एक जणांनी रेकमेंड केलं की हे जे हॉटेल आहे ते खूप छान आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आहे. सो स्टे. आता आपण इंदौरकडे निघत आहोत. And here we are traveling towards Indore. ॲक्च्युली आम्हाला ओंकारेश्वरला जायचं आहे बट त्याच्यापूर्वी इंदौरमध्ये बरेच जण म्हणत होते की 56 दुकान फेमस आहे. सो त्याच्यासाठी आम्ही जातो आहे. फार वेळ नाही आहे, नाही तर आम्ही अजून इंदौर फिरलो असतो. ॲक्च्युली इंदौर खूप सुंदर सिटी आहे. कचरा तर बिलकुल नाही आहे तिकडे, म्हणजे किमान रोडवर तरी. अँड हिअर इज द 56 दुकान. ॲक्च्युली इकडे कसं आहे की म्हणजे प्रत्येक दुकानाला असा नंबर दिला आहे आणि ते टोटल करून जे आहे ते 56 दुकान आहेत. तिकडे तुम्हाला म्हणजे जे काही खायचं असेल ते सर्व मिळतं आणि त्याचं जे हायजीन वगैरे आहे ते पण थोडी प्रॉपर मेंटेन ठेवली जाते. म्हणजे जे जंक फूड किंवा स्ट्रीट फूड तुम्हाला खायचं असतं ते एका प्रॉपर वेल मॅनर्ड शॉप्समध्ये अवेलेबल आहे किंवा रेस्टॉरंट्समध्ये अवेलेबल आहे विथ द प्रीमियम क्वालिटी. सो इफ यू आर doing the plan to come here, then go ahead. And here we started traveling towards our next destination, Omkareshwar. So don't forget to watch tomorrow's video that will be available on our channel before 9 p.m. So do like, share, subscribe, and bye bye.